वो फिर नहीं आते. काय समर्पक लिहिलं ना गुलजाराने. वो फिर नहीं आते. आयुष्यभर कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या रामरगाड्यात एकाएकी ती हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचली असतात. कधी मोबाईलमध्ये नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे एकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारे, आपल्या आनंदात आनंद माणणारे, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारे, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्णमुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्णकाळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत. वो फिर नहीं आते. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरखून पाहायला हवीत. त्यांची विचारपूस करायला हवी. त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली ना की ती परत येत नाही. तो मला भेटलेल्या फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, वो फिर नहीं आते. वो फिर नहीं आते.